इकडे आहे भोजनालय आणि आम्ही जात आहोत जेवायला. हे पण ट्रस्टच्या तर्फेच आहे, म्हणजे जास्त महाग नसेल जेवण. जेवणामध्ये राजमा राईस मागवलेला आहे आणि आईसाठी थाली आणि माझ्या मिस्टरांची पण थालीच आहे वाटतं. जेवण आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. ते फोनवर बोलतात, त्यांनी आणखीन ऑर्डर नाही दिली जेवायची. तर बघूया. मी तर राजमा राईस ठरवले खायचं. जेवण झालेलं आहे. जेवण साधं होतं, जास्त तिखट वगैरे, कांदा लसूण वगैरे नव्हतं जेवणामध्ये. आम्ही आता बाहेर जाणार आहोत. बघूया बाहेर काय फिरण्यासारखं आहे का. जेवून आम्ही वरती गेलेलो हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम करण्यासाठी, कारण ऊन भरपूर आहे इकडे. तर माझे मिस्टर बोलले आपण थोडा वेळ आराम करूया आणि मग जाऊया. तर आम्ही इकडे रिक्षा करणार आहोत. 4-5 ठिकाण आहेत इकडे, 6 ठिकाणी फिरायचे. 1000 रुपये बोलत आहेत, पण आम्ही थोडी बार्गेनिंग वगैरे करणार आहेत. तर बघूया किती कमीत कमी किती रुपये घेणार आहे 6 ठिकाणी फिरवण्याचे. आणि त्या ठिकाणाचे काय काय नाव आहेत ते मी तुम्हाला सांगते तिकडे पोचल्यावरती. आता खाली उतरते ग्राउंड फ्लोअरवर हॉटेलच्या. लिफ्ट आहे म्हणून बरं झालं आम्हाला, कारण आमचा रूम 2nd फ्लोअरवर आहे. 10 वेळा वरती खालती चढायला लागलं असतं, कारण पाय असे दुखतात आहेत थोडे थोडे. जम्मू पण तुम्हाला दाखवते. थोडं ऊन कमी झालं ना तर जरा बरं वाटतंय. नाही तर जेव्हा आम्ही जेवायला आलेलो ना तेव्हा खूप ऊन होतं, मन करत नव्हतं उतरायचं खाली. आता जरा बरं वाटतंय. तुम्हाला मी दाखवते लोकेशन जम्मूचं. चेन्नई इलेक्ट्रॉनिक रिक्षा आहे. मंदिर, रघुनाथ जी का मंदिर, रणवेश्वर मंदिर, गुफा जामुन जी की हल्की पौड़ी, गार्डन एक आएगा, एक्वेरियम आएगा, काली मंदिर. चला, रिक्षा निघाली आहे आमची इलेक्ट्रॉनिक रिक्षामध्ये आणि मस्त वाटतंय आम्हाला. खूप छान वाटतंय. कसं वाटतंय रिक्षात? छान वाटतंय. घोड्यामध्ये, कारमध्ये आणि रिक्षामध्ये, कारमध्ये आणि घोड्यामध्ये पण बसलो आहोत आम्ही. चला जम्मू. 5 बजे बंद होता है, वो भी 22 किलोमीटर.
आम्ही आता रघुनाथ टेम्पलच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि किती छान जागा आहे बघा आणि खूप सारे मंदिर आहेत आतमध्ये. तर दर्शन करून तुम्हाला भेटते मी. इकडे मला असं वाटतं 33 कोटी देवी देवतांचं स्वरूप आहे. संत साधूंचं, मार्गशीर्ष, भाद्रपद महिन्यांचं पण स्वरूप आहे इकडे. ह्या मंदिरामध्ये खूप मोठं मंदिर आहे. इकडे पण दर्शन करून धन्य वाटलं. दर्शन करून निघालो आहोत इकडनं आणि हिच्या पुढे कुठे जाणार आहोत तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघायला लागेल, तर तुम्हाला कळेल मी कुठे चालली आहे आता. ओम नमः शिवाय, जय माता दी. ही तीच गुफा आहे ज्या गुफेमध्ये श्रीकृष्ण आणि जामवंतचं युद्ध झालेलं आहे. आणि ह्या युद्धामध्ये श्रीकृष्णही हारले नव्हते आणि जामवंतही हारला नव्हता. 27 दिवस लगातार युद्ध चाललं होतं आणि ह्या गुफेचं खूप रहस्य आहे आणि याच्यामध्ये खूप ऋषीमुनींनी तपस्या केली होती आणि खजानाही आहे याच्यामध्ये असं म्हणतात.
किल्ल्याच्या वरतीच मंदिर बनवलं आहे राजाने आणि मंदिराचा रस्ता आलेला आहे. आम्ही मोबाईलवरती घेऊन जाऊ शकत नाहीत, आता लॉकरमध्ये मोबाईल जमा करायला लागतील. दर्शन करून झाल्यावर तुम्हाला मी भेटते. दर्शन खूप छान झाले. माता कालिकाचं एवढं सुंदर रूप आहे, महाकालीचं साक्षात माता आहे. धन्य झालो आम्ही सगळी यात्रा करून. तुम्हाला कसे वाटले माझे व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आम्ही निघणार आहोत आज 5:45ची सकाळची ट्रेन आहे आमची आणि तुम्हाला मी परवा मुंबईमध्ये भेटेल. नवीन टॉपिक, नवीन सुरुवातीला. आणि खरंच खूप धन्य झालो आम्ही यात्रा करून. जय माता दी, जय माता दी. बाय बाय जम्मू कटरा, बाय बाय. गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमची ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मवर. आम्ही निघालो आहोत मुंबईसाठी. आणि बाय बाय कटरा, जम्मू. खूप खूप मस्त यात्रा झाली आमची. धन्य झालो आणि निघालो घरी.